भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील 6 खंड म्हणजे 6वा खंड चालू असून 6व्या खंडातील भाग 2 आपण पाहतो. भाग 2मधील चॅप्टर आहे सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. बुद्धावर तथागत भगवान बुद्धावर या लोकांनी आरोप केलेले आहेत की तथागत भगवान बुद्धाने सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचे त्यांच्यावर आरोप आहे. त्या अगोदर आपण समर्पण घेऊया, नंतर या व्हिडिओला सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम देशना सुखा संघस्य सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखात समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आणि चॅप्टर 3 आहे सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदार पुत्र तथागताचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, श्रमण गौतम माता पित्यांना निसंतान बनवित आहेत. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवित आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत. असे हे लोक तथागतावर आरोप घेऊ लागले. त्यांनी 1 सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या 250 अनुयायांना त्यांना दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत म्हणजे राजघराण्यातील श्रमण गौतमाच्या नांदी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहे. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही. असे जे धर्माच्या नावानं गोंगाट करणारे, स्वतःला देवाचे पुत्र मानणारे मनुवादी वृत्तीचे लोक तथागत भगवान बुद्धावर असा आरोप करत होते. आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीत भिक्खू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात, महाश्रमण मगध देशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायासह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाट्याला ते जाणार. भिक्खूच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी ते तथागतांना निवेदित केले. तथागत म्हणाले, हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त 1 सप्ताहाच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल. आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत, जे तथागत आहेत, ते सधर्माच्या मार्गाने जातात. जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे. माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. तथागत स्पष्ट भाषेत सांगू लागले. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून परिव्रजा घ्यावी हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे असं तथागत सांगत होते. भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागताचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले
की शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे, कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले. जे तथागतावर आरोप करणारे होते त्यांचे तोंड मग मुके झाले, बंद झाले. आता जैन तीर्थक आणि प्राणघातकाचा आरोप. जैन धर्मगुरू आणि जैन तीर्थक म्हणजे ते लोक, आणि प्राणघाताचा आरोप. तथागत भगवान बुद्धानं कसे प्राणघात केलेला आहे त्यांच्यावर असा आरोप हे जैन तीर्थक घेत आहेत. तर या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. चॅप्टर 4 आहे. तीर्थकांना वाटू लागले की श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवित नाहीत. कारण सत्यमार्ग आणि सोपा मार्ग तथागत सांगत होते, मध्यम मार्ग सांगत होते. त्याच्यामुळे या जैन धर्माचा जो जटिल, जैन धर्माचा जो कट्टरवाद होता तो तथागताच्या धर्मामध्ये कट्टरवाद नव्हता, मध्यम मार्ग होता. कोणती गोष्ट अति करू नका. आणि हे सर्वसामान्य माणसाच्या जीवन जगणाऱ्या माणसाला समजायला लागलं की तथागत भगवान बुद्ध कोणत्या गोष्टीचा अतिरेक करू नका सांगतात. मग मध्यम मार्ग जो सर्वसामान्य संसारात जगतो माणूस, तो माणूससुद्धा तथागताच्या धर्माचा स्वीकार करून त्याच्यामध्ये सामील होऊ लागला. आणि म्हणून या जैन तीर्थकांना काळजी पडली त्याच्या धर्माची. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही. त्यांना वाटलं आपल्याला काहीच अस्तित्व राहत होत नाही काय तथागत हा. म्हणून मग काय करावं. मग त्यांनी तथागताच्या विरुद्ध अशा प्रकारचं एक प्रकारची कूटनीतीचा वापर सुरू केला आणि त्यांच्यावर प्राणघातकाचा आरोप केला. तीर्थकांनी विचार केला त्यांचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. नाहीतर आपल्याला कोणीच विचारणारी या संसारामध्ये. कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल. सुंदरी नावाची एक महिला होती. त्या महिलेचा या राजकारणामध्ये किंवा समाजामध्ये असे लोक असतातच. त्याचा वापर करून त्या समोरच्याची बदनामी कशी करायची हे आपल्याला सर्वसाधारण रोजच या संसारामध्ये, या जीवनामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. हे काय आजचंच नाही तर तथागत भगवान बुद्धाच्या काळापासून सुद्धा हे चालू आहे. ते एक सुंदरी नावाची बाई होती. मग त्या बाईचा यांनी आसरा घेतला, सहाय्य घेतलं आणि त्या बाईच्या सहाऱ्यानं तथागताला कसं बदनाम करायचं हे अनेक मग षडयंत्र तयार केलं. ते जैन सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, भगिनी तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. तुझ्यासारखी सुंदर कोणीच बाई नाही. तू खूप सुंदर आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रस्तुत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. असं या कमी अकलेच्या त्या जैन तीर्थकांना वाटलं. म्हणजे स्वतःसाठी दुसऱ्याची खड्डा खणला तर आपल्याला त्या खड्ड्यात जावं लागतं ही म्हण आहे. ते काही चुकीचं नाही. मग दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनाकडून शहराकडे लोक परत येत त्यावेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंधी घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. लोकांच्या नजरेत येण्यासाठी लोक घराकडे याचे प्रवचन ऐकून तथागताचं आणि ही एकटी त्या वाटेनं तथागताकडे जात होती. म्हणजे तथागत चालली असं जाण्याचं नाटक करत होती. जात असे. परतणारे लोक तिला विचारत, सुंदरी कुठे जातेस. त्यावर ती उत्तर देत असे. काय म्हणत असे, मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे. म्हणजे भगवान जिथं राहत होते ना
मग अशी ती लोकांना सांगायची खोटी बातमी, ती लोकांना प्रचार करायला सांगलं होतं. तिनं सुपारी घेतली होती. मग तीर्थकाच्या उद्यानात रात्र घालवून ती वाट दाखवायची, तथागताकडे चालली सांगायची. आणि मग रात्री कुठं जायची? त्या जैन तीर्थकाच्या उद्यानात रात्रभर राहायची. आणि मग सकाळ झाली, सकाळ होताच ती तिथून परतत असे. आणि मग जे लोक सकाळी भगवान बुद्धाकडे जात होते, ही मग तिकडून ही घराकडे जात होती. त्यावेळेस तिला मग ते तथागताकडे जाणारे लोक विचारत होते. जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होते सुंदरे, त्यांना ती सांगत असे, श्रमण गौतमाकडे मी रात्रभर होते. अशा प्रकारचे ती भगवान बुद्धावर खोटा आरोप करत होती. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलवून त्यांना सांगितले. मग दुसरे मारेकरी शोधले त्यांनी आणि सांगितलं, त्या सुंदरीची सुपारी देऊन टाकली त्यांनी, हिचा काटा काढला. आणि मग त्या सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्याला काय पैसे भेटले, तिचा काटा काढला, मर्डर केला तिचा. आणि तथागताच्या बाजूला ती कचरा होता, त्या कचऱ्यामध्ये तिचा देह झाकून टाकला. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली. आणि लगेच त्यांनी त्या तीर्थकांनीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. काय केली? की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. मग रिपोर्ट त्यांनी दिला. मग ते पोलीस आले आणि तपासणी करू लागले. आणि मग त्यांनी सांगितलं, इकडे येत होती बुवा, तथागत भगवान बुद्धाकडे ती रोज जात होती. संध्याकाळी सकाळी इकडे वापस येत होती, रात्रभर तिथे राहत होती. असं तेल मीठ लावून ते सांगू लागले. आणि मग आपल्या गुरुची अब्रू वाचवण्यासाठी त्या सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागताच्या शिष्यावर केला. या भिक्षू लोकांनी मारलेलं आहे. तथागत गौतमाचे जे शिष्य आहेत ना भिक्षू, त्या भिक्षूंनी या सुंदरीचा मर्डर केलेला आहे. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. आता हे जे लोक हरामी लोक असतात, ते मर्डर केला की मग पैसे आले. मग ते पैसे वाटून घेण्यासाठी कुठे गेले? दारूच्या गुत्त्यावर. आणि मग तिथे दारू पिली. आणि दारू पिल्यावर मग ते पैशासाठी भांडू लागले. एक म्हणे मी मर्डर केला, जास्त पैसे मी घेईन. दुसरा म्हणे नाही, मी लक्ष ठेवलं, मी जास्त पैसे घेईन. असं करता करता त्या मारेकऱ्याचे भांडणं चालले तिथं पैशासाठी. आणि मग तिथं दुसऱ्या त्या गुत्त्यावर जे असणारे लोक होते, त्यांनी ऐकलं ते प्रकार, की त्या सुंदरीचा जीव आम्हीच घेतला असं ते एकमेकात बोलू लागले. आता हे काही लोकांनी ऐकलं आणि मग ते म्हणू लागले, अरे हे तर तथागतानं मारलं म्हणतात, तथागताच्या भिक्षून मारलं म्हणतात. आणि हे तर दारुडे म्हणतात आम्ही मारलं म्हणून, आम्ही पैसे घेतले, आम्हाला त्या तीर्थकाकडून पैसे घेतले आणि मारलं. सगळा भांडाफोड तिथं झाला त्या दारूच्या गुत्त्यावर. मग तिथून ती बातमी पोलीस स्टेशनला गेली. मग सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले. कोणाला? ज्यांनी मर्डर केलं त्या मारेकऱ्याला. आणि त्यांनी पुन्हा त्याले पोलीस स्टेशनमध्ये दिलं आणि त्याची फटके मारून कबुली करून घेतली. ते गुन्हा कबूल केला त्यांनी. ते काय म्हणाले? ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यात ते प्रवृत्त झाले, त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला. या तीर्थकांनी आम्हाला पैसे दिले आणि या बाईचा मर्डर कर असं सांगितलं. कशासाठी? तर त्याच्या गुरुची आबरू वाचवण्यासाठी. त्या लोक त्यांना विचारत नव्हते. आणि मग भगवान बुद्धाला बदनाम करा, त्याच्यासाठी त्यांनी सुंदरीची नेमणूक केली.
आणि मग त्या सुंदरीने दुसऱ्या खड्डा खंदा केली, ती स्वतःच्या खड्ड्यात स्वतःचा जीव गमावून बसली. अशा प्रकारे तीर्थकांचा उरला सुरला प्रभावही त्यांनी गमावला. म्हणजे जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा खंदत असू तर त्याच्यात आपल्यालाच जावं लागतं. त्याप्रमाणे या तीर्थकांचं झालेलं आहे इथं. तर बंधूंनो, सर्वांना नम्र विनंती, या संसारामध्ये या जीवनामध्ये या घटना आज नाही रोजच घडतात. देशभर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकरणं असतात. याच्यामध्ये हाच प्रकार आहे. सत्याला जराशी तकलीफ होते, पण सत्य कधी हारत नसते. म्हणून आपण नेहमीसाठी सत्याचा मार्ग सोडला नाही पाहिजे. संकट येत राहतं, संकट जात असतात, पण सत्य हे सत्यच असते. म्हणून तथागत भगवान बुद्धानं सांगितलेला मार्ग हा माणसाच्या जीवनाचं कल्याण करणारा आहे, मध्यम मार्ग आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या भगवान बुद्धाच्या शिकवणीचा अवलंब करावा, ही सर्वांना नम्र विनंती. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथातील जे व्हिडिओ आहेत, गंभीर खंडार यूट्यूब चॅनल हे माझं चॅनल आहे. या चॅनलवर सध्या 428 व्हिडिओ आहेत. ते आपण काळजीपूर्वक ऐका, पहा आणि विचार करा. लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तथागत भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अखिल मानवजातीच्या हिताचा धम्म सर्वाला समजेल. म्हणून आपण या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांचं मंगल हो. आणि आज आता रात्रीला विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला झालेला आहे. तर आता उद्या 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व जगभर होत आहे. मी सुद्धा आपणा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होई रे. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय भीम.